जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहे, ती म्हणजे PhD प्रवेशाबाबत UGCने ज्या सूचना जारी केलेल्या आहे त्या सूचना आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजेच UGC नोटिफिकेशन रिगार्डिंग द PhD ॲडमिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, UGCने दिनांक 27 मार्च 2024 रोजी एक परिपत्रक जारी करून दिलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर का तुम्हाला आता शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून PhDला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यासाठी तुम्हाला नेट परीक्षा देणं गरजेचं आहे. नेट म्हणजेच कोणती? नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट. जोपर्यंत विद्यार्थी नेट परीक्षा क्वालिफाय होत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांना PhDला प्रवेश घेता येणार नाही. याबाबतचं एक UGCने एक परिपत्रक दिनांक 27 मार्च 2024 रोजी काय केलेलं आहे? जारी केलेलं आहे. हे परिपत्रक अगोदर समजून घेऊ आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला एक 5 मिनिटात सांगतो. बघा, आपल्याला सांगितलेलं आहे की नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेट ॲज अन एंट्रन्स टेस्ट फॉर ॲडमिशन टू PhD. आपल्याला माहिती की या अगोदर PhDला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते विद्यापीठ काय करत होते? पेट एक्झाम कंडक्ट करत होते. पेट मीन्स PhD एंट्रन्स टेस्ट. ओके, PhDसाठी अनिवार्य अशी पेट एक्झाम कंडक्ट करत जात होते. आता UGCने काय सांगितलेलं आहे? द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन मीन्स UGC कंडक्ट द नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट मीन्स नेट थ्रू द NTA. म्हणजे UGC काय करत होतं की नेट एक्झाम जर का कंडक्ट करायची असेल तर ती NTA या एजन्सीमार्फत कंडक्ट करत होती आणि ही एक्झाम नेट एक्झाम जी काही कंडक्ट होत असते ती एका वर्षात 2 वेळेस होत असते. त्यापैकी एक परीक्षा जूनमध्ये आणि एक परीक्षा डिसेंबरमध्ये होत असते. आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे द नेट स्कोर आर यूज A दॅट इज द अवॉर्डेड आर JRF and B as a eligibility for appointment as a assistant professor for those with an master degree. म्हणजे बघा, या अगोदर तुम्ही UGC नेटचा परीक्षा फॉर्म भरत होते त्यावेळेस तुम्हाला 2 ऑप्शन यायचे. एक होता JRF आणि दुसरा होता JRF विथ असिस्टंट प्रोफेसर. तर या पद्धतीचे 2 ऑप्शन तर होतेच होते. आता या वर्षीपासून 3 ऑप्शन्स तुम्हाला राहणार आहे. मेनी युनिव्हर्सिटी कंडक्ट द एंट्रन्स टेस्ट फॉर द ॲडमिशन टू देअर PhD प्रोग्राम. मी मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या विद्यापीठ काय करतात की PhD ॲडमिशन देण्यासाठी पेट एक्झाम काय करत होत्या? कंडक्ट करत होत्या. एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करत होत्या. त्यामुळं स्टुडंटला PhD ॲडमिशन द्यायचं असेल तर त्यांना ह्या पेट एक्झाम किंवा PhD एंट्रन्स टेस्ट ही त्यांना देणं अपेक्षित होतं. पण विथ द हेल्प ऑफ विथ द नेशन एंट्रन्स टेस्ट फॉर PhD ॲडमिशन ॲज अ पार्ट ऑफ इम्प्लिमेंटिंग द NEP 2020. बघा, त्यांनी आता ही जी काही नवीन योजना केलेली आहे की नेट एक्झाम देऊन PhDला ॲडमिशन घ्या, हा एक तुमचा न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020चा एक भाग असणार आहे. आणि त्यामध्ये त्यांनी अशी प्रोव्हिजन केलेली आहे की एक्सपर्ट कमिटीने रिव्ह्यू केलेला आहे की यासाठी तुम्ही नेट एक्झाम कंडक्ट करा. UGCच्या जे काही एक्सपर्ट कमिटीची जी काही रेकमेंडेशन होती, यांची जी काही मीटिंग होती ती 578वी मीटिंग होती. ती 13 मार्च 2024 रोजी झालेली होती आणि या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ॲकॅडमिक इयर 2024-25 पासून नेट एक्झामचा जो काही स्कोर असणार आहे तो PhDच्या ॲडमिशनसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. आणि हे जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते जून 2024च्या एक्झामच्या पुढून हे लागू होणार आहे. आणि यामध्ये त्यांनी 3 क्रायटेरिया दिलेले आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरी फर्स्ट, कॅटेगरी सेकंड आणि कॅटेगरी 3 अशा पद्धतीचे ऑप्शन दिलेले आहे. ते आपण सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, आपण जर का एक्झाम फॉर्म भरताना जर का आपण JRF या पद्धतीने फॉर्म भरला तर कॅटेगरी 1मध्ये काय आहे की JRF क्वालिफाईड झालेला विद्यार्थी असेल, व्यक्ती असेल, तो JRF पण मिळू शकतो, तो असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही जॉब करू शकतो आणि तो PhDला ॲडमिशन देखील घेऊ शकतो. ओके, हे कॅटेगरी 1मधले लोक आहेत. दुसरे कॅटेगरीमध्ये काय आहे की ज्या विद्यार्थ्यांनी जिथं फक्त असिस्टंट प्रोफेसर एवढंच फक्त त्यांनी सिलेक्ट केलेलं असेल तर असे विद्यार्थी ते JRFसाठी क्वालिफाईड नाही, ते फक्त असिस्टंट प्रोफेसर आणि PhD ॲडमिशन घेण्यासाठी ते एलिजिबल होणार आहे. आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये आहे तुम्ही जर का फक्त PhD ॲडमिशनसाठी नेट एक्झाम दिलेली असेल तर तुम्हाला JRF भेटणार नाही, तुम्ही ॲज अ असिस्टंट प्रोफेसर राहू शकणार नाही, तुम्ही फक्त PhDसाठी ॲडमिशन घेतलं असा त्याचा अर्थ होणार आहे. ओके, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे द रिझल्ट ऑफ NTA
किंवा नेट एक्झाम विल बी डिक्लेअर इन अ पर्सेंटाईल अलॉंग विथ द मार्क्स ऑप्टेन बाय द कॅन्डिडेट टू युटिलाइज द मार्क्स फॉर ॲडमिशन इन PhD कोर्सेस. ओके, सो यामध्ये त्यांनी सांगितलं की नेट एक्झामचा जो काही रिझल्ट जारी केला जातो तर हा पर्सेंटाईलमध्ये जारी केला जातो. यावेळेस जो काही निकाल जारी केला जाईल तो पर्सेंटाईल ॲज वेल ॲज मार्क्समध्ये जारी केला जाईल आणि याचा वापर करून आपण PhDला ॲडमिशन घेऊ शकतो. सो PhDला ॲडमिशन घेण्यासाठी JRF झालेले जे काही व्यक्ती आहे ते क्वालिफाईड स्टुडंट्स आर ॲडमिटेड टू PhD ॲडमिशन बेस्ड ऑन द इंटरव्ह्यू ॲज पर द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. द मिनिमम स्टँडर्ड्स अँड प्रोसिजर आर अवॉर्डेड फॉर PhD डिग्री रेग्युलेशन 2022. बघा, यामध्ये JRF आणि असिस्टंट प्रोफेसर हे जे काही 2 पोस्ट आहे हे क्वालिफाय कधी केलं जाईल, ज्यावेळेस त्या मेरिटमध्ये ते विद्यार्थी बसले जातील त्याच वेळेस काय केलं जाते, यांना JRF आणि असिस्टंट प्रोफेसर ही पदवी दिली जाते. काही विद्यार्थी काय होतात की आज पर आता एक्झाम्पल असेल की OBCचा कॅन्डिडेट आहे ज्याला क्वालिफिकेशन होण्यासाठी फक्त 40% मार्क्स आहे, म्हणजे त्याला 120 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले आउट ऑफ 300 पैकी, तर तो विद्यार्थी काय होईल, नेट एक्झाम पास होईल पण तो क्वालिफाय होणार नाही. क्वालिफाय होण्यासाठी त्यांची जी काही मेरिट लिस्ट असेल त्या मेरिट लिस्टमध्ये त्यांना ते यावं लागणार आहे. जो विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आला, म्हणजे जसं की एक्झाम्पल आहे की सेट एक्झामचा निकाल 6% लागला तर 6%मध्ये जे विद्यार्थी येईल ते क्वालिफाय होता. ओके, तसंच नेट एक्झामचा निकाल हा 3%, 4%, 6% जेवढा टक्के लागेल तर तेवढ्या टक्केच्या अनुसरून त्या दायऱ्यामध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना JRF, असिस्टंट प्रोफेसर आणि PhDला ॲडमिशन हे भेटणार आहे. ओके, सो दुसऱ्या पॅराग्राफ्समध्ये त्यांनी सांगितलं आहे सेकंड लास्टमध्ये, द स्टुडंट हू क्वालिफाय द कॅटेगरी सेकंड अँड थर्ड द 70% वेटेज विल बी गिवन फॉर द टेस्ट स्कोर अँड 30% वेटेज फॉर द इंटरव्ह्यू फॉर ॲडमिशन टू द PhD प्रोग्राम. बघा, म्हणजे जे विद्यार्थी सेकंड अँड थर्ड कॅटेगरी सिलेक्ट करतील, म्हणजेच कोणती, असिस्टंट प्रोफेसर आणि PhD ॲडमिशन असे 2 ऑप्शन जे विद्यार्थी सिलेक्ट करतील तर यांचे 70% मार्क ह्या नेटच्या स्कोरचे कन्सिडर केले जातील आणि 30% मार्क्स हे इंटरव्ह्यूच्या माध्यमातून दिले जातील. द PhD ॲडमिशन विल द बेस्ड ऑन द कंबाईन मेरिट ऑफ नेट मार्क्स ॲज वेल ॲज मार्क्स ऑप्टेन इन इंटरव्ह्यू और व्हायवा होस. म्हणजे यांच्या दोघांचा स्कोरचा विचार करूनच त्यांना PhDला ॲडमिशन दिलं जाणार आहे. द मार्क्स ऑप्टेन in the net by the candidate in category second and third valid for the period of 1 year for the admission to the PhD. बघा, जे विद्यार्थी नेट आणि PhD साठीचे जे काही कॅटेगरी सेकंड आणि थर्डचे हे क्वालिफाय होतील तर या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी फक्त 1 वर्षाचा व्हॅलिड पिरियड असणार आहे. जर या व्हॅलिड पिरियडमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं नाही तर त्यांना पुन्हा नेट एक्झाम द्यावी लागणार आहे, अशा UGCनी गाईडलाईन्स दिलेल्या आहे. आता आपण हे थोडक्यात मराठीतून समजून घेण्याचा प्रयत्न करू. न्यूजपेपरमध्ये तुम्हाला खूप साऱ्या न्यूज तुम्हाला बघायला भेटल्या, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की पेट एक्झाम आता लवकरच कालबाह्य होणार आहे आणि नेटच्या आधारे PhD प्रवेशाबाबत UGCच्या काही सूचना दिलेल्या आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की PhD अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यापीठाच्या वतीने स्वतंत्र पात्रता परीक्षा म्हणजेच पेट एक्झाम घेण्यात येत होती. आता लवकरच ही परीक्षा कालबाह्य होणार आहे, तर राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे नेट परीक्षेच्या आधारे ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. विद्यापीठ आयोगानं नेट परीक्षेला PhD प्रवेश परीक्षेचा दर्जा बहाल केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी नेटच्या 3 नव्या श्रेणी दिलेल्या आहे, ज्यामध्ये श्रेणी फर्स्ट म्हणजे कॅटेगरी फर्स्टमध्ये काय आहे की नेटमध्ये सर्वाधिक गुण असलेले विद्यार्थी यामध्ये असणार आहे. ते PhDला प्रवेश आणि पाठ्य वृत्तीसह JRF सहाय्यक प्राध्यापक या पदादेखील पात्रता असणार आहे किंवा पात्र असणार आहे. त्यांना PhD प्रवेशासाठी मुलाखत द्यावी लागणार आहे, ती UGC नियमन 2022 आधारित असणार आहे. म्हणजे नेट क्वालिफाय झालेला विद्यार्थी, म्हणजे मी मागाशी सांगितलं की ज्याला 6% किंवा 3% ज्यांनी क्वालिफिकेशनचा जो काही दायरा दिलेला आहे त्यामध्ये जे विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवतात किंवा पात्र असतात त्याच विद्यार्थ्यांना JRF भेटली जाते. JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप, आणि त्याच विद्यार्थ्यांना असिस्टंट प्रोफेसर होता येतं आणि आता त्यांना PhD प्रवेशासाठी फक्त मुलाखत द्यावी लागणार आहे. कॅटेगरी सेकंडमध्ये कोण असणार आहे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदासाठी पात्र नसलेले, म्हणजे JRF या पदासाठी पात्र नसलेले आणि श्रेणी 1 खालोखाल गुण असलेले विद्यार्थी या श्रेणीत येणार आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे की JRFचं मेरिट सेपरेट लागतं, असिस्टंट प्रोफेसरचं सेपरेट लागतं. आता जे विद्यार्थी JRF क्वालिफाईड नाही पण असिस्टंट प्रोफेसर म्हणून क्वालिफाईड आहे ते विद्यार्थी या सेकंड नंबर कॅटेगरीमध्ये येणार आहे. हे विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी पात्र आहे, त्याचबरोबर ते PhD प्रवेश घेण्यासाठी सुद्धा ते पात्र असणार आहे.
तिसरी श्रेणी आहे ते म्हणजे या दोन्हीही परीक्षेसाठी अपात्र ठरलेले मात्र परीक्षेत उत्तम पण कमी टक्केवारी असणारे विद्यार्थी या श्रेणी 3 मध्ये असतील. म्हणजे जे विद्यार्थी ऑलरेडी JRF पण नाही, जे विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसर पण नाही, पण ते विद्यार्थी फक्त काय झालेले आहे, पास झालेले आहे, त्यांना कमी मार्क मिळालेले आहे कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2च्या विद्यार्थ्यांपेक्षा. तर ते विद्यार्थी फक्त PhDला ॲडमिशन घेण्यासाठी पात्र ठरणार आहे आणि त्या निकालाच्या प्रमाणात उमेदवारांची श्रेणी ही दिली जाणार आहे. तर या पद्धतीने थोडक्यात माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. तर विद्यापीठामध्ये काय आहे की UGCच्या नव्या नियमानंतर सर्वच विद्यापीठामध्ये PhD पात्रता परीक्षा अर्थात पेटचा पुनर्विचार होण्याची दाट शक्यता आहे. साधारणतः यंदाची पेट परीक्षा होईल, मात्र त्यानंतर UGCच्या नव्या नियमानुसार PhDसाठी राबवले जाणारे जे काही प्रवेश आहे ते राबवले जातील, या पद्धतीची माहिती तज्ज्ञांनी सांगितलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2024 पासून नेट परीक्षेतील गुणाच्या आधारे देशातील सर्वच विद्यापीठात PhDला प्रवेश मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार आहे. म्हणजे काही विद्यार्थी सेटही पास होतात, काही नेटही पास होतात, पण त्यांना PhDला ॲडमिशन घ्यायचं त्यांना काय करावं लागतं, पेट एक्झाम पण द्यावी लागते. या प्रत्येक ठिकाणी त्यांना काय करावं लागतं, फी भरावी लागते. पण आता तशी काही असण्याची आवश्यकता नाही, कारण UGCच्या तज्ज्ञांची जी काही 578वी जी काही बैठक होती ती 13 मार्च रोजी नुकतीच पार पडलेली आहे. त्यांनी जे काही परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं त्यात त्यांनी नेट परीक्षेतल्या तिसऱ्या श्रेणीची घोषणा करत नव्या नियमांना मंजुरी दिलेली आहे आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत या नव्या नियमांना त्यांनी मंजुरी दिलेली आहे. या नियमानुसार आता नेट पात्रताधारक 3 श्रेणींसाठी पात्र असणार आहे. तर ही जी काही नोंदणी आहे ती 1 वर्षासाठीच लागू असणार आहे. यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की PhD प्रवेशासाठी श्रेणी 2 आणि श्रेणी 3 मधील उमेदवारांची निव्वळ टक्केवारी 70% वेटेजवर ग्राह्य धरली जाईल आणि मुलाखतीला 30% वेटेज असणार आहे. जे विद्यार्थी JRF होणार आहे त्यांना तशी काही अट राहणार नाही. या दोन्ही श्रेणीमध्ये नेट स्कोअर फक्त 1 वर्षासाठी वैध असणार आहे. ते या कालावधीतच PhDची नाव नोंदणी करू शकले नाही तर त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. उमेदवाराला पुन्हा नेट उत्तीर्ण व्हावं लागणार आहे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यानुसार येत्या काळातील पेट परीक्षेबाबत हा लवकर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर सरांनी आपल्याला माहितीद्वारे दिलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही जर का पेट एक्झामची म्हणजेच PhDच्या परीक्षेसाठी जर का तुम्ही तयारी करणार असेल तर निश्चित तुम्हाला या सूचना महत्त्वाच्या असणार आहे. येणाऱ्या नेट परीक्षेचा फॉर्म भरताना थोडासा काळजीपूर्वक फॉर्म भरा. त्या संदर्भातल्या लेटेस्ट व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवले जातील. त्यानंतरच तुम्ही नेट परीक्षेचा फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला PhDला प्रवेश देखील घेता येईल. सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.